ही रेसिपी ना खरंच तुमच्या खूप उपयोगी येणारी आहे, कारण कधी कधी असं होतं ना आपण घरी इडली, डोसे किंवा उत्तप्पम बनवतो, पण चटणी बनवण्यासाठी खोबरं काही नसतं। तर अशा वेळेस ना एकदा या पद्धतीने चटणी बनवून पहा। ही चटणी पण ना खूप जास्त टेस्टी लागते, बनवायला खूप सिंपल आहे आणि अगदी 2च मिनिटात बनते आणि बनवण्यासाठी स्पेशल इन्ग्रेडियंटची गरज पण नाहीये, घरी असणाऱ्या साहित्यातच बनते। तर चला तर मग चटणी कशी बनती ते पाहूयात। तर इथे मी घेतलेली आहे एक कढई, त्यामध्ये बस एक छोटा चमचा तेल टाकलेला आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 5 लसूणच्या पाकळ्या टाकायच्यात आणि त्याचबरोबर एक छोटा कांदा टाकायचा आहे। कांदा मी रफली कट करून घेतलेला आहे। आता कांदा आपल्याला बस ट्रान्सलुसंट होईपर्यंत किंवा बस 1 मिनिट पर्यंतच फ्राय करून घ्यायचा आहे। तर हे बघा, कांदा मी 1 मिनिट पर्यंतच फ्राय करून घेतलेला आहे। हलकासा याचा रंग चेंज झालेला आहे, म्हणजेच ट्रान्सलुसंट दिसायला लागलेला आहे। कांद्याचा रंग आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाही। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायच्या 3 हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे, त्याचबरोबर 2 मोठे चमचे फुटाणे आणि याच्याच बरोबर आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता। तर 8 ते 10 मी कढीपत्त्याची पाने पण टाकलेली आहेत। आता 1 ते 2 मिनिटं हे परत एकदा परतून घेऊयात। मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर चटणी जास्त स्पायसी आवडत असेल तर हिरव्या मिरच्या थोड्या जास्त घेतल्या तरी पण चालेल। तर आपलं हे सगळं मिश्रण छान मी भाजून घेतलेलं आहे। आता हे थंड करून घ्यायचंय आणि त्यानंतर मी इथे घेतलेला आहे एक मिक्सरचा जार, त्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकायचं आणि त्याचबरोबर मी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे। चवीनुसार मीठ, तर मी इथे काळं मीठ घेतलेलं आहे। जर हे मीठ नसेल तर तुम्ही जे नेहमी घरात वापरलं जातं ना ते मीठ पण घेऊ शकता। आता थोडं पाणी टाकायचंय किंवा चटणी किती तुम्हाला पातळ किंवा घट्ट आवडते त्याप्रमाणे पाणी टाकायचंय आणि हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे मिश्रण एकदम छान मी बारीक वाटून घेतलेलं आहे। तुम्हाला जर असं वाटलं की यामध्ये फुटाण्याचे किंवा कोथिंबीरचे छोटे मोठे तुकडे आहेत तर याला गाळणीने एकदा गाळून पण घेऊ शकता। आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तडका। तर एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, एकच लाल मिरची आणि अर्धा छोटा चमचा उडीद डाळ टाकायची आहे। हे सगळं फ्राय झालं की हा तडका चटणीवरती टाकायचा आहे आणि बस एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपली ही चटणी तयार आहे। बघा, बिना खोबऱ्याचीच पण किती दाटसर आणि किती छान अशी चटणी बनलेली आहे। जितकी छान इथे दिसत आहे ना त्याही पेक्षा जास्त टेस्टी लागते। ही चटणी ना तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पम किंवा मेदू वडे बरोबर पण सर्व करू शकता। रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।